कुटुंबीय म्हणून काय भावना असायच्या? नाही, ते तर ठाऊकच होतं सुरुवातीपासूनच देवेंद्रजींवर. जलयुक्त शिवार असो किंवा कोणताही त्यांचा प्रकल्प असो जो लोकांच्या भल्यासाठी असायचा त्यावर टीकाच व्हायची, कारण त्यामुळे देवेंना अजून आवडले जायचे आणि ते विरोधकांना पसंत नाही यायचं. तर हे तर चालूच राहणार पुढे पण. आणि पण ते चांगलं काम करतच राहतील. ते लोकांसाठी जे चांगल्या गोष्टी आहेत, योजना, कामं ते करतच राहतील. कितीही त्याचा विरोध हो, ते करतच राहतील. अच्छा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाहीत किंवा खूप चांगल्या वेगळ्या पद्धतीने दिलं. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही अनेकांची इच्छा आहे, पण पुन्हा एकदा मिसेस मुख्यमंत्री व्हायला तुम्हाला आवडेल का? तुम्हाला माहिती आहे माझं मिशन आहे, देवेंद्रजीची बायको आहे, त्याद्वारे मी जितकं चांगलं लोकांसाठी करू शकते, मी पण जितके प्रोग्राम्स किंवा मी जितके इनिशिएटिव्ह घेऊ शकते ते मी करते. आणि ते आधी ते जेव्हा MLA होते तेव्हा पण करायची, जेव्हा CM होते मागच्या वेळेस तेव्हाही करायची, जेव्हा विरोधी पक्ष नेते झाले तेव्हाही करायची, जेव्हा DCM होते तेव्हाही करायची. आता कोणतंही पद ते स्वीकारतील पुढेही जीवनात मी आपली कामं करत राहीन ज्यात लोकांचं चांगलं होईल.